अहो काय सांगू तुम्हाला सुम्याच्या खानदानाबद्दल. नाही नाही सांगा ना. अहो माहिती असलेली बरी. कुचतोय. हा पैसा कुचतोय घरात. अहो मग चांगलं आहे ना. मस्ती. कुणाला? पैशाची मस्ती किती आहे. अहो हेही चांगलं आहे. पैशाची मस्ती असायलाच हवी. नाहीतर एवढा पैसा कमवून उपयोग काय मला सांगा. माजोर्डे म्हणून अख्ख्या कोल्हापुरात फेमस आहेत. तुच्छ समध्यासनी तुच्छ लेखतात. अहो असंच करायला हवं. माणसांना असं ना अंतर ठेवूनच वागवायला हवं. काय आहे ना, आपण आणि माणसांच्या खांद्यावर हात ठेवला ना की लगेच उधारी मागायला येतात. माझी एक लांबची बहीण आहे ना, ती सांगत होती हो गरिबांचा खूप त्रास होतो. गरिबांचा म्हणून ना ती गरिबांना अवॉइडच करते. व्यसन. अख्खी खानदान व्यसनी आहे हो. ते चालायचंच हो. चालायचंच काय. जुगार खेळायला बसली ना की लिटर लिटर दारू मानशी सपवतात. अहो संपवायलाच हवी. ठेवून काय करणार. बाष्पीभवन झालं तर. कोण आहे. अहो काय हो नीतू तुमची सावत्र पोरगी आहे का. नाही नाही छे छे सख्खी मुलगी आहे माझी. वाटलंच. बरं सुम्या, सुमित, लवकरात लवकर आमच्या नीतूला त्या आभासच्या जंजळातनं बाहेर काढ म्हणजे झालं. का काढेल काढेल. मुलगा चांगला आहे. होय काढल. सुम्या, तुझ्या माहितीसाठी म्हणून एक गोष्ट सांगते. मुलींच्या ना मुलांकडनं खूप छोट्या छोट्या अपेक्षा असतात. माझ्याकडून कोणाला काही अपेक्षा नाहीये. अरे तसं नाही. मुलींना त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवणं, त्यांच्या चेहऱ्यात होणारा बदल ओळखणं, त्यांची काळजी घेणं, अशा ना खूप गोष्टी असतात. प्रेम यशस्वी होण्यासाठी ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना पुरेशा असतात. काकू. नीतूची आई. प्रेमाबद्दल एवढं बोलायलाय तुम्ही. मला सांगा असं प्रेम कुणी केलंय का हो तुमच्यावर. मी निघते. सुम्या स्टोरी आहे काहीतरी. नीतू, नीतू काय झालं. हे नीतू, तो आभास भेटला का तुला. नसला भेटला ना तर बरं आहे ना. नीतू ऐक. नीतू मॅडम, मी तुम्हाला फसवलंय. मी आभास नाहीच आहे. माझं एक सायबर कॅफे आहे आणि माझ्या सायबर कॅफेमध्ये कोणीतरी आभासच्या नावाने तुम्हाला एक मेल केलं होतं आणि लॉगआउट न करताच ती व्यक्ती निघून गेली. आणि मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते सगळं मेल चेक केलं. मग मी तुम्हाला फसवण्याचं ठरवलं. काकू, पल्लवी, अगं नीतू आभासला भेटायला गेली होती ना, मग काय झालं. हो, आम्ही पण गेलो होतो तिच्या मागे गुपचूप, तिची काळजी म्हणून. मग काय, तिला भेटायला आलेला मुलगा आभास नव्हता, सायबर कॅफेवाला होता. तोच ज्याच्या सायबर मधून नागेशने खोटा मेल केला होता. नागेश लॉग आउट करायला विसरला. त्याने तो मेल वाचला आणि नीतूला आभास म्हणून भेटायला आला. नाग्या, तुला एक काम धड करता येत नाही. अरे पण हा असा शहाणपणा करायला सांगतोय कोण तुम्हाला. नीतूचं आभासवर किती प्रेम आहे माहिती आहे ना. तिच्या भावनांचा जरा तरी विचार करा.
तिच्या सिच्युएशनची खिल्ली उडवू नका. काका मी जाऊन तिला समजावते. काही गरज नाहीये. रात्रभर एकटी राहू दे. शांत झाली की म्हणजे सकाळी बोलू काय बोलायचं ते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणून त्या बिचारांनी तुला खोट्या नावानं फोन केला ना. तू अहो काका थट्टा केली आम्ही तिची. थट्टा केली. तिच्या मनाला किती वाईट वाटलं असेल रे. हा, कुणाच्या भावनांशी असं खेळणं ना पाप असतं, पाप. हा ऋषा बोल. अरे मग हाणायचा ना चांगला त्याला. हा ओके ओके. नाही नाही ये तू आरामात दे. काकांका बघतो मी. काकांची काळजी घेतो मी. हा हा. काय म्हणायला रे? बाबांची काळजी घे बोलला. नाही पण ते दुसरं ते हाणायचा बिनायचं ते. हा ते मी तू आबासला भेटायला गेली होती आज. असं हा, तो पण तो तया निघाला. काय सांगतो? हा तो बी तोतिया निघाला. हा. अरे मग खरा आभास या जगात आहे की नाही? आहे की. भास आहे की. आभास नाहीये. आभास बद्दल मला कसं माहित? आभासचा भास आहे. नाही मला काही माहित नाही. चला ना जाऊया आपण. या या या. भुताटकीच आहे ही. राम राम महाराष्ट्र. आभास की भास एकदा जगण्याचा खरा टाइमपास या प्रोग्राम मध्ये मी आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. पण मित्रांनो, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, एक अंत एक सुरुवात. म्हणजे काही संपलं तर काहीतरी नवीन घडतंच. एक युग संपलं तर एक नवीन युग सुरू होतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात जर काही वाईट घडलं, आपल्याला नको हवं असं काही घडलं तर सगळं संपलंय असा विचार करत बसायचं नाही. कदाचित सगळं संपल्यासारखं वाटतही असेल, पण कदाचित आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी चांगलं, काहीतरी बेटर वाढून ठेवलेलंही असू शकतं. आणि जरी नसेल तर काय, आपण आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं घडवू शकतो. इनफॅक्ट माणसाच्या जन्माचा हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे मित्रांनो. काय करताय? मॅम, काम करतोय. तुम्ही ऑफिसच्या वेळेत कामही करता. ग्रेट. या आधी नीतू तुम्हाला इथे भेटायला आली होती, आजही आली. मॅम, ती सतत मला भेटायला येते कारण की इट्स अबाउट लव्ह. ती वेड्यासारखी प्रेमात पडली आहे.